चला सुरुवात करूया. पाहिलंच ललिता, ही देवाची कृपा. देव असं प्रत्यक्ष येत नसतो ग, तो माणसांना पाठवतो. फक्त त्यांना ओळखण्याची अक्कल आपल्याला असावी लागते. मावशी, त्या गरीब घरातल्या आहेत ना, पण किती नीटनेटक्या वाटल्या. हो ग बाई, खूप गरीब आहे ती बाई. पेशंटना सांभाळण्याचं काम करते. तिचा नवरा बांधकामावर मजूर म्हणून काम करतो. कसा बसा खर्च भागवते बिचारी. पण आपल्यासाठी तुपाच्या पोळ्या आणल्या आहेत बघ. हो ना. पैसे अनेक लोकांकडे असतात, पण दानत फार कमी लोकांकडे असते. मावशी, मी तर अवाकच झालो त्यांच्याकडे बघून. ही गरिबांची वस्ती आहे रे, पण देव इथेच भेटतो. तो हाकेला धावून येतो. बघितलंस ना, पुरणाच्या पोळ्या स्वतः चालत आल्या आपल्या दारी. ललिताची इच्छा बाई पूर्ण झाली पुरणाच्या पोळ्यांची, नाही का? हो. आनंदी वाढ ना. हो ऐक. नाही नको. का? ज्या घरात आपल्या घरामधलं उरलेलं अन्न जातं त्या घरातलं मला काही खायचं नाही. आई, माणूस त्याच्या परिस्थितीने नाही, वागण्याने कळतो. आणि माणुसकीने वागणारी माणसं देवालाही आवडतात. बघा ना, त्यांनी ताज्या ताज्या पुरणपोळ्या बनवून आधी आपल्यासाठी आणल्या. तरीही मला नको. तुझ्यासाठी आणलेल्या आहेत ना त्या, मग तू खा. नवी नवरी आहेस ना तू, खा. मला नको त्या, पण मला हवे. आता मी खाणार. हा घे. मला पण हव्यात. घे ना राजा. आजच्या दिवशी पुरणपोळ्या नाकारणं म्हणजे देवाचा प्रसाद नाकारण्यासारखं आहे. घे की रे. तू फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारत राहा. करू काहीच नको. नाही, पण पुरणपोळ्या तर मीही नाहीच खाणार आहे, तेच सांगत होतो. ललिता खात नाही तर मीही नाही खाणार पुरणपोळी. स्वानंदीताई, मला पण द्या ना थोडीशी. नाही म्हणजे आहे ना. अहो, थोडीशी काही पूर्ण घ्या. आहे असं काय बाळू, घे ना. दोन पोळ्या शिल्लक ठेवते, म्हणजे कधी कुणाचा विचार बदलला तर खाता याव्यात.
काकू जाऊ दे ना ग मला. सायली, अगं तू कधीपासून हट्ट करत बसली आहेस? तिथून उठून इथे येऊन बसलीस. आता काय पाय घासत राहणार आहेस मुलासारखे? ते गेल्यावर जाऊ देशील? हे बघ, मी नाही जाऊ देणार. तू आजीला विचार. हं? आजीला तूच सांग ना काकू. आणि तसंही मी संपदा ताई सोबतच जाणार आहे ना. तू कुठेही जाणार नाहीस. तिला तिच्या मनासारखं वागायचंय ना, वागू देत. तुला वागू देणार नाही. आणि मागच्या वेळेस तू संपदाताई सोबतच गेली होतीस ना, मग तेव्हा काय घडलंय ते आठवतंय ना? तुम्हा दोघींना शोधायला तो नील बिचारा घराबाहेर पडला होता. अगं पण काकू, एवढ्या मोठ्या बंगल्यात होळीची पार्टी एन्जॉय करायला मला कधी मिळणार? मग हल्लीच्या मुलांना फक्त एन्जॉयच करायचं असतं का ग? अगं परीक्षा चालू आहे ना तुझी. माझा अभ्यासही झालाय. मग मी जाऊ का? सायली, अगं लाज नाही का वाटत सारखं सारखं तेच विचारायला? तू लहान आहेस आता. वागवताय तर लहान मुलीसारखंच ना. सायली, खूप त्रास द्यायला लागलीस ना तू. आता मला अनिताला बोलवून घेतलंच पाहिजे. तीच बरोबर लक्ष ठेवेल तुझ्यावर. लक्ष ठेवेल की नाकात वेसण घालेल? आला सायली, ती आल्यावर तुला लगाम घालेल. लगाम. संपदा, तू या घरात बोलताना निदान तुझ्या जिभेला लगाम घालत जा. म्हणजे जितके दिवस तू या घरात राहणार आहेस ना, तितके दिवस. आई, तू इतकी शिकलेली आहेस, मुलींना असं लगाम घालून घरात बसवणं हे पटतं तुला? तुझ्या भाषेत तू त्याला लगाम, वेसण काहीही म्हण, पण आमच्या करता हे या घरचे संस्कार आहेत. तुला सुद्धा वेळीच लगाम घातला असता ना, तर तू अशी वागली नसतीस. तुम्ही मुली मोठ्या झाल्यानंतर तुमच्या मताला मान दिला, तुमच्या शब्दाला किंमत दिली की त्याचा काय अर्थ होतो हे समजतंय आता. झालं, घसरली माझ्यावर. तुला कळत नाहीये तुझ्या पायाखाली काय जळतंय? आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा तू गैरफायदा घेतेस, तरीही आम्ही तुला सावरायला जातोय, पण तेही तुला कळत नाहीये. आणि आजीला उलट उत्तर देण्याचं तुझं फार वाढत चाललंय हल्ली. चला, माझी ना निघायची वेळ झाली. मी उशिरा येणार आहे. सतत मला फोन करून डिस्टर्ब नाही करायचं. संपदा, आई प्लीज, मी स्वानंदी नाहीये कुराड्यात बसून राहण्यासारखी. प्लीज मला घरात बसून चढवू नका. बघितलंस का सायली, जिच्यासाठी तू आमच्याशी वाद घालत होतीस ना, ती तुला न विचारता तशीच निघून गेली. सायली, तिच्या जागी जर का स्वानंदीताई असती ना, तर ती अशी पार्टीला नसती गेली. ती घरात तुझा अभ्यास घेत बसली असती. पण हिला काही फरक पडतोय का बघ? 2-2 बहिणींच्या महत्वाच्या परीक्षा आहेत तिथे घरात, पण ही गेली होळीच्या पार्टीला. कुठल्या जन्मांची घेणेकरी आहे देवाला माहिती.
स्वानंदी, मी नाश्त्याला ना तो आटा ब्रेड आणि बटर मागवलंय. हा, अहो कशाला विकतचं, पोहे केले असते ना. पोहे होते ना घरात. हो पोहे असतातच ग माझ्याकडे, पण ललिताला ब्रेड बटर आवडतं ना, नाही तर नाराज होईल ती. मावशी मला ना तुमची कमाल वाटते. कमाल कसली ग बाई त्यात? पाहुणे देवासारखे असतात. ती माझ्याशी कशी वागू ग, पण मी पण तुमच्याकडे खूप दिवस राहिली ना ग. त्या मिठाचं कर्ज नाही का माझ्यावर? पटलं ना तुम्हाला पण? मग बघ यांना पण पटलं. हळू हळू उठेल ती. आहो असू दे. किती मोठ्याने बोलतात ते. निलिमा चहा झाला का? हो. ओके, नाही नाही ठीक आहे, असू दे असू दे. नसता झाला तर मी थोडासा घेतला असता. मावशीचं घर आहे ना हे, देते मी. वा, मागायचं ना, मावशीचं घर आहे. हा काय रे पोरं तुम्ही? कुठे गेला होता? अगं मी आणि बाळू काका लवकर उठलो आणि आमची कामं सगळी उरकली आणि मग गाडी बघून आलो. ड्रायव्हरला सांगितलं बाबा तू आज येऊ नकोस, मी तुला फोन करतो ना तेव्हा ये. बरं केलं. गुणी पोर आहेत ग ललिताची. बाबाला उठवायला पाहिजे ना. अगं उठतीलच ते, बाहेर बघ केवढा कल्लोळ आहे होळीचा. आणि असंही बाळू काका गेलेत ना ब्रेड बटर आणायला, येता येता उठवतीलच. मी आईना उठवते जरा. नको, झोपू दे तिला, रात्री जागरण झालंय. अच्छी मावशी आलास का? हो. चल. हे घ्या. अरे. रंगवलं ना तुला? हो. चहा देते तुला मी. अहो नको वच्छी मावशी, मला सवय नाही ना असा आयता चहा घ्यायचा. तू तिकडे नोकर आहेस. हा, हे तुझ्या मावशीचं घर आहे. हा, देते चहा. अहो पण आणि रंगलायस ना, हा चहा घेतल्यावर बरं वाटेल तुला. आणि चहा सोबत ना मी तुला पुरणाची पोळी. अगं बाई, रात्री भाऊजींनी पुरणपोळीवर हात साफ केलेला दिसतोय. केवढा आवाज आहे, खिडकी बंद करा आधी जरा. हो हो आई. काय झालं? तिने हाक मारली का? डॉक्टर जागा झालं भावा काय झालं? सांगा ना, अरे मला सांगा ना काय झालं ते. कोणी केलं? हो भाऊजी, आमच्या चाळीतली मुलं ना अशीच खोडकर आहे हो. त्यात तुम्ही आमचे पाहुणे ना, त्यामुळे तुमची जरा जास्तच काळजी घेतली त्यांनी. काय झालं त्या आई उई करायला? तुला काय नाही गो. हे रंजन, जरा जायचं होतं. तुझं आटपलंय का सगळं? हो येतो ना मी तुमच्याबरोबर. चला. भाऊजी चहा देऊ? नाही नको, आता नको, नंतर घेतो. हा, पुरणाच्या पोळ्या जास्त झाल्या नाही. हो ना. तुम्ही खाल्लीत पुरणाची पोळी? कधी खाल्ली पुरणपोळी? काय काहीतरी काय बोलताय वच्ची मावशी? नाही खाल्ली का? त्यात दिसली नाही ना, मला वाटलं मग तुम्ही खाल्लीत की काय. असेल, उंदराने खाल्ली असेल. उंदीर आहेत घरात? नाही का? चल ना, चल हो, हो. ना. बाळू काका चला. तू हळू काका कशाला करतो? अहो पाणी आणतील ना तुमच्यासाठी. हा, चल 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 चल. चहा
निरंजन कुठे गेला आता? अगं ते टॉयलेट मागच्या बाजूला आहे ना. तू पण आवर, तुला पण घेऊन जाते. तुला रांग नाही लावावी लागणार, मी घुसवते तुला मध्ये. चल चहा घेतेस ना? नाही नको चहा मला बच्ची मावशी. का? नाही चहा सोडलाय मी. आत्तापासून चहा सोडलाय मी. मला काही चहा बिया नको आणि खायला पण त्याहून नकोय. इकडे कोण जाणार आहे? बाबड्या तिथेच का? रंग रंग करशील, तोंड बघ कसं झालंय. थांब रे बाबा, घरात रंग रंग करशील. हे भांड ठेवा ना जरा तुमच्याकडे. काय आहे त्यात? थंडाई आहे. घरी ठेवलं तर पोरं पितील आणि नको ते भलतच व्हायचं. टाकलं नाही ना त्यात? हो अच्छा, त्या तुमच्याकडे ठेवायचं तर कशाला टाकेन मी त्याच्यात काय. जरा सांभाळून ठेवा. हा आमचं खेळून झालं की घेऊन जातो मी. हा जा. चल रे. काय ग बाई, आमच्या चाळीतले टोणगे मेले. मी ओळखत नाही की काय तुम्हाला? दरवर्षी हेच सांगून ठेवून जाता आणि दरवर्षी सगळे संध्याकाळी हीच थंडाई पिऊन हसत उपडे होता. माहित नाही का या वच्छीला? वच्ची भाऊची इथली ओळी लय भारी हो. गावची आठवण आली बघा. हो, आणि बिना ओळखीची माणसं सुद्धा कलर लावून जातात. मग तसंच असतं रे. काय घाणेरडी माणसे तिथली. तर घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही. ते कुठे गेले? हे काय आले? हो, पहिला नंबर दिला इथल्या लोकांनी त्यांना. हो हो. काय हो? विचारू नकोस. वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. श्वास रोखून धरायची किंमत साध्य होणार असेल ना तरच तिकडे जायचा विचार कर. आई चहा आणू? नकोय मला चहा. मग कशी सांगितलं ना बच्ची बच्चीला, लक्षात नाही का राहत तुझ्या? हो हो, तिच्यावर कशाला चिडतीयस? तिच्यावर नाही चिडते, या परिस्थितीवर चिडते मी. जीवना घुसमटतोय माझ्या या दीडखणी खोलीत. यापेक्षा ना माझ्या घरातलं बाथरूम सगळ्यात जास्ती स्वच्छ होतं. सुंभ जळाला पण पीळ नाही गेला या बाईचा. मी बोलत नाहीये ते हिनं जातच मांडलं माझ्या डोक्यावर आणि मूग दळायला बसलीये. चांगलं वागणं कळतच नाही या बाईला. आता दाखवते थांब माझा हिसका. करून घ्या आपली शोभा. ललिता, ललिता, किती वेळ उपाशी राहणार बाई? उगाच ऍसिडिटीचा त्रास होईल ग तुला. म्हणजे उलट्या बिलट्या होतील ना. त्यापेक्षा ही थंडाई पी. पोटात गारवा राहील आणि भूकही नाही लागणार तुला. घाणेरड्या माणसाने केलेले पदार्थ अजिबात खाणार नाही मी, अगोदर सांगून ठेवते. काय ग बाई बोलतेस तू? शकुंतला तिकडे तिथे थांबायचं दरवाजाशी. माझ्या घरात रंग करू नका. तुम्ही चला आमच्यावर. आम्ही तुमचं असं घाण नाही करत आहे. ही नवीन नवरी आहे का? हो. तिला पण आपल्याकडचे रंग दाखवूया की? पाठवा ना, पाठवा ना. चला चला. स्वानंदी नीलिमा, जा ग बाया जा. आजच्या काम आहेत ते मी करते ग. या सोडणार नाही तुम्हाला रंग लावल्याशिवाय. चला. माझ्या जवळ सुद्धा फिरकायचं नाही. रंग बिंग काही लावायचं नाही मला. लांब 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 तिकडे उभी राहा. काय नखरेल बाई आहे. हिला नको रंग लावायला. असू दे जा. ए चला ग. मी येते इथे अंगणात पण तिकडे बाहेर खेळा. बाहेर बाहेर खेळा. बाहेर खेळा.
ललिता, कोणी नाहीये, पिऊन घे थंडाई, बरं वाटेल जरा. वच्छी मावशींचं ऐक जरा, तुझ्या भल्यासाठीच सांगतायत त्या. कोणी नाही.